नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी. आज आपल्यासाठी आपल्या मराठीच्या उपयोजित लेखनामधील पत्रलेखन या भागासोबत हजर आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या पत्रलेखनाला. पत्र म्हणजे काय हे आपण अगोदर जाणून घेऊया. पत्र म्हणजे काय? तर आपल्या मनातले भाव, विचार लिखित स्वरूपात दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्र होय. म्हणजे जेव्हा आपले ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्ती ही दूर आहे, आपल्यापेक्षा संपर्कात दूर आहे, तर त्यांना आपल्या मनातले भाव, विचार हे जर पोहोचवायचे असेल, तर पत्र लिखित स्वरूपात पोहोचवायचे असेल, तर पत्र हे माध्यम सर्वात उत्तम माध्यम आहे. तो पत्र लेखन में हम पहले पत्र मतलब क्या है ये देखेंगे. हमारे मन के भाव या विचार जब हम हमारे परिचित या अपरिचित व्यक्ति तक पहुंचाने का कार्य करते हैं, वो लिखित स्वरूप से करते हैं, तो उसे हम पत्र के द्वारा कर सकते हैं. पत्र से हम हमारे मन के भाव या विचार जो हमारी ज़रूरतें हैं, उन सारी बातों को हम पत्र के द्वारा लिखकर सही इंसान तक पहुंचा सकते हैं. तर पत्राचे किती प्रकार आहेत? पत्राचे 2 प्रकार आहेत. एक औपचारिक, दुसरा अनौपचारिक. औपचारिक प्रकार म्हणजे काय? तर हे पत्र अशा व्यक्तींना लिहिलं जातं ज्यांच्याशी आपला जवळचा संबंध नाही किंवा ज्यांच्याशी आपला औपचारिक संबंध आहे. म्हणजे एखादा अधिकारी, मुख्याध्यापक किंवा कोणी कर्मचारी, अशी व्यक्ती किंवा एखादा दुकानदार किंवा एखादा फॅक्टरी मॅनेजर किंवा एखादे संचालक ज्यांच्याशी आपला व्यावहारिकदृष्ट्या संबंध येतो, अशा व्यक्तींना लिहिणाऱ्या पत्राला आपण औपचारिक पत्र म्हणतो. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलताना एक औपचारिकता सांभाळून असतो, त्यामुळे त्याला आपण औपचारिक पत्रामध्ये मांडतो. तर दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र हे आपण आपल्या ओळखीतल्या व्यक्तींना, कुटुंबातल्या व्यक्तींना, परिजनांना, नातेवाईकांना आपण लिहत असतो. याच्यात आपण जास्त औपचारिकता बाळगत नाही. आपल्या मनातले विचार हे मुक्तपणे आपण येथे मांडतो. पण जेव्हा आपण औपचारिक पत्र लिहितो, तेव्हा आपण हे करत नाही. तर आपली शब्दांची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, भाषेची मर्यादा सांभाळून आपण लिहावं लागतं. त्यामुळे औपचारिक पत्राचे 2 प्रकार आहेत. एक मागणी आणि दुसरी आहे विनंती. मागणी म्हणजे काय? तर एखादी वस्तू मागवणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी मागणी करणे. आणि विनंती म्हणजे काय? तर एखादं कार्य व्हावं यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट करणे. तर अनौपचारिक पत्रामध्ये आपण अभिनंदन हा प्रकार पाहणार आहोत. अभिनंदन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. हे आपण कधी करतो? तर आपले जवळचे मित्र किंवा आपले जवळचे नातेवाईक किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींनी काही योग्य कार्य केलं असेल, तर त्याचं आपण अभिनंदन करत असतो. अशा प्रकारे आपण पत्रलेखनाचे औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन्ही भाग पाहणार आहोत. पण औपचारिक पत्रामध्ये मागणी आणि विनंती हे 2 प्रकार, तर अनौपचारिक पत्रामध्ये अभिनंदन हा एक प्रकार पाहणार आहोत. पत्र के प्रकार 2 हैं. एक औपचारिक, दूसरा अनौपचारिक. औपचारिक के 2 प्रकार और है, मांगनी और विनंती. मांगनी मतलब मांग करना, किसी चीज़ की मांग करना, किसी बात की मांग करना, कोई चीज़ मंगवाना, उसे हम कहते हैं मांगनी.
तो रिक्वेस्ट कोई काम पूरा हो, इसके लिए हम क्या करते हैं, किसी अधिकारी से, किसी अनजान व्यक्ति से रिक्वेस्ट करते हैं। तो दूसरा प्रकार है अनौपचारिक, उसमें अभिनंदन। अभिनंदन हम किसका करते हैं, तो हमारे परिचित व्यक्ति का। तो इसीलिए हम उसे अनौपचारिक पत्र में रखते हैं। अभिनंदन मतलब कॉन्ग्रेचुलेशंस। हमारे परिचय के, हमारे पास के किसी व्यक्ति ने कोई अच्छा काम किया है, समाज में महत्वपूर्ण काम किया है, तो उसके लिए हम क्या करते हैं, उसका अभिनंदन करते हैं, कॉन्ग्रॅच्युलेशन्स करते हैं। तर चला आता आपण आपल्या औपचारिक पत्र लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूया। काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। औपचारिक पत्र लिहिताना प्रति लिहिल्यानंतर ज्याला आपण पत्र लिहितोय त्याचा हुद्दा आणि पद समर्पक लिहिणे महत्त्वाचं आहे। सर्वात अगोदर आपण दिनांक लिहिणार। दिनांकानंतर आपण प्रति हा शब्द प्र आणि ती हा पहिला आणि त्याच्यानंतर कॉमा हा द्यावाच लागतो। त्याच्यानंतर त्या बरोबर त्याच लाईनमध्ये खाली आपल्याला ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितोय त्या व्यक्तीचं हुद्दा म्हणजे काय, पद, पोझिशन जी असेल ते आपल्याला तेथे लिहावं लागणार आहे। उदाहरणार्थ एखादे वरिष्ठ अधिकारी असेल, आरोग्य अधिकारी असेल तर प्रतीनंतर आपण तेथे आरोग्य अधिकारी असं नाव उल्लेख करणार। त्याच्यानंतर दुसरा आहे त्या पत्ता लिहिणार आपण त्या व्यक्तीचा, जेथे आपण पत्र लिहितोय तो म्हणजेच प्रती। त्यानंतर आपण लिहिणार आहोत पत्राचा विषय। औपचारिक पत्रामध्ये विषय हा खूप महत्त्वाचा आहे। विषय हा आपण मध्यवर्ती कल्पना आपल्या पत्राची त्यावरून कळते। त्यामुळे वाचणाऱ्याला पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे लगेच कळून जातं। त्यामुळे पत्राचा विषय हा नेहमी समर्पक, सोपा आणि व्यवस्थित असावा। त्याच्यानंतर औपचारिक पत्र लिहिताना अजून एक काळजी घ्यावी, ती म्हणजे अचूक आणि मोजक्या शब्दात आपला आशय मांडणे। कारण औपचारिक पत्रामध्ये आपण आपल्या अनोळखी व्यक्तींशी बोलत असतो। त्यामुळे अशा व्यक्तींशी बोलताना आपण आपली शब्दमर्यादा सांभाळून बोलावी लागते। आणि त्यामुळे अचूक आणि योग्य अशा शब्दांची, मोजक्याच अशा शब्दांची आपण तेथे मांडणी करणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर पत्रात शेवटी पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता डावीकडे लिहिणे आवश्यक आहे। आपला मजकूर वगैरे मांडून झाला, सगळं लिहून झालं की त्याच्यानंतर आपण काय करावं, पत्राच्या शेवटी आपण कोण आहोत हे लिहिणं गरजेचं आहे आणि तोही डाव्या बाजूलाच लिहावा। पत्राच्या नवीन नमुन्यानुसार सगळ्याच गोष्टी या डाव्या बाजूलाच आहेत। औपचारिक पत्र लिखते हुए कुछ बातों का ध्यान रखना ज़रूरी है। औपचारिक पत्र मतलब हम किसी अनजान व्यक्ति को पत्र लिख रहे हैं। तो अनजान व्यक्ति को पत्र लिखते हुए हमें सबसे पहले हमारे लेफ्ट हैंड साइड में डेट लिखना है। डेट हमेशा दिनांक इस नाम से लिखो और फिर डेट, डे, फिर मंथ इन वर्ड्स और फिर ईयर कंप्लीट। फुल स्टॉप देना है, उसके बाद नीचे एक लाइन छोड़कर प्रति लिखना है। प्रति हमेशा जैसे अब यहाँ पे लिखा है वैसे ही लिखकर कॉमा देना है। फिर उसके ठीक नीचे जिस व्यक्ति को हम पत्र लिख रहे हैं उस व्यक्ति का पोजीशन लिखना ज़रूरी है और फिर उसके बाद उसका पता लिखना ज़रूरी है। उसके बाद इम्पोर्टेंट आता है औपचारिक पत्र में विषय। विषय मतलब पत्र के बारे में पूरी जानकारी होती है। ये पत्र क्यों लिखा जा रहा है इसकी जानकारी विषय में होती है।
इसीलिए विषय के शब्दों का चयन करते हुए बहुत महत्वपूर्ण बातों का ध्यान रखना होता है कि हमें थोड़े में और हमारे विषय को सही ढंग से वहाँ पे प्रकट करना होता है। उसी के साथ साथ जब हम पत्र लेखन करते हैं तो तब हमें सही शब्दों का चुनाव करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि हम औपचारिकता निभा रहे हैं। हमारे परिचय के या फिर हमारे परिजनों से हम बात नहीं कर रहे, तो हम किसी अनजान व्यक्ति से बात कर रहे हैं, तो इसीलिए हमें उनकी औपचारिकता पूरी करनी चाहिए। पत्र लिखने के बाद आखिर में हम किस रिलेशन से या कौन पत्र लिख रहा है इसका उल्लेख वहाँ पे होना चाहिए। लेफ़्ट हैंड साइड में आखिर में हमें अपना नाम और हमारा पता लिखना ज़रूरी है। उसी के साथ साथ ईमेल आईडी भी लिखना बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो चलिए अब यहाँ आता आपण औपचारिक पत्राचा एक प्रारूप नमुना पाहूया। सगळ्यात अगोदर मी सांगितल्याप्रमाणे दिनांक लिहावा। दिनांक लिहिल्यानंतर त्याच्या खाली एक लाईन सोडून प्रति लिहून कॉमा देऊन त्या व्यक्तीचा योग्य सन्मान करावा ज्याच्याला आपण पत्र लिहत आहोत। माननीय डॅश 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 जो अधिकारी असेल, व्यक्ती असेल त्याचं नाव, त्याच्यानंतर त्यांचा पत्ता आणि त्याच्यानंतर विषय लिहावा। त्याच्यानंतर आपण आपल्या मजकुराला सुरुवात करण्या अगोदर आरंभ करावा महोदय आणि मग आपल्या मूळ मजकुराकडे वळावे। मूळ मजकूर हा आपण मुख्य मजकूर हा आपला आकर्षक आणि पत्राचा मध्य असावा। त्यामुळे हा पत्र एकदम महत्त्वाचा आहे। याच्यात आपण शब्दांची वापर हा मोजक्या शब्दात करावा। पत्राचा शेवट हा आकर्षक आणि समर्पक असावा। त्याच्यानंतर आपण आपला नाव आणि पत्ता लिहिणे गरजेचं आहे। आपण ज्यांना पत्र पाठवतोय त्यांच्याशी आपला संबंध आणि आपण कुठल्या नात्याने ते पत्र लिहितोय हे त्यात लिहिणं महत्त्वाचं आहे। सर्वात शेवटी ईमेल आयडी लिहायला विसरू नये। तर चला इथे आपण एक काम करूया। एक पत्र आहे ज्यात आपण मागणी करणार आहोत। स्वच्छता हीच देश सेवा, स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम 2 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता शालेय परिसर स्वच्छता। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा म्हणून सांगितलेलं आहे। तर आता आपल्याला विषय माहीत आहे। काय आहे? स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी। आपण कोण आहोत? तर विद्यार्थी प्रतिनिधी आहोत। त्याचबरोबर आपण कशा संदर्भात कार्यक्रम पत्र लिहिणार आहोत? तर स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या विशेष साहित्यांची आपण मागणी कोणाला करणार आहोत? तर वरिष्ठ सेवकांना करणार आहोत। त्यामुळे प्रति आपले कोण असतील? वरिष्ठ सेवक असतील। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या पत्राला। औपचारिक पत्र म्हणजेच मागणी पत्र। दिनांक लिहिला आपण। दिनांक लिहिताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की कार्यक्रमाचा दिनांक कुठला आहे? 2 ऑक्टोबरचा दिलेला आहे। त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यावी की दिनांक नेहमी त्यासाठी समर्पक असाच असावा। प्रतीमध्ये आपण लिहिला आणि कुणाला पत्र लिहितोय त्याचं हुद्दा टाकला, वरिष्ठ सेवक। त्याच्यानंतर आपण आपल्या शाळेचं नाव, कारण आपल्या शाळेतल्या वरिष्ठ सेवकांना टाकतोय त्यामुळे शाळेचं नाव आणि शाळेचा पत्ता लिहिला। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयमध्ये आपण कशाची मागणी करणार आहोत हे लिहावं।
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी करणे. त्याच्यानंतर आपण आपली औपचारिकता पूर्ण करणार महोदय, आणि आपण आपल्या कार्यक्रमात काय करणार आहोत आणि आपल्याला कशाची गरज आहे हे आपण लिहिणार आहोत. यावर्षी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आपल्या शाळेत स्वच्छता सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत शालेय परिसर स्वच्छता हा विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्वच्छता हीच देशसेवा हे विद्यार्थी आपल्या कृतीतून दाखवणार आहेत. स्वच्छता करण्यासाठी काही साहित्यांची आवश्यकता आहे. तो औपचारिक पत्र लिखते हुए इस बात का ध्यान रखना ज़रूरी है कि हम सारे पत्र लेफ्ट हैंड साइड में ही लिखें. सबसे पहले डेट मैंने जिस फॉर्मेट में लिखा है उसी फॉर्मेट में लिखना है. डेट और फिर मंथ हमेशा वर्ड में ही लिखना है. उसके बाद प्रति लिखें और जिस व्यक्ति को हम पत्र लिख रहे हैं उसकी पोजीशन लिखना है. फिर उसका पता. उसके बाद विषय तो हमें पत्र के अनुकूल ही रखना चाहिए. उसके बाद महोदय लिखकर हमारा जो भी कंटेंट है या महत्वपूर्ण बात है उन सबको हम हमारे मजकूर में देना चाहिए. वो लिखते हुए हमें सही शब्दों का चयन करना बहुत ज़्यादा आवश्यक है. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हे साहित्य उपलब्ध करून द्यावे ही विनंती. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात कशी होणार आहे हे सांगितलं, कार्यक्रम कधी होणार आहे हे सांगितलं आणि त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काय आहे हेही आपण सांगितलं. पण त्यासोबत त्यांची यादी पण द्यावी. यादी म्हणजे डिटेल्स. तर हे असा तक्ता तयार करून सगळा द्यावा आणि आपलं पत्र पूर्ण करावं. शेवटी आपण त्यांना अभिवादन करावं, आपला कृपाभिलाषी, आणि आपण आपलं नाव लिहू नये. पत्रामध्ये आपण आपलं नाव लिहू नये, कारण पत्रामध्ये आपलं नाव लिहायचं नसतं. तर आपण काय आहोत, विद्यार्थी प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपण लिहत आहोत. त्यामुळे अ ब क टाकून आपण विद्यार्थी प्रमुख असा उल्लेख करून आपल्या पत्ता टाकायचा आणि शेवटी ईमेल ID टाकून आपलं पत्र संपवायचं. हमें जिन जिन चीज़ों की ज़रूरत है उन सब के डिटेल्स और ज़रूरत के सामान की लिस्ट हमें उनके पत्र में देनी चाहिए. आखिर में हमें उनका अभिवादन करते हुए आपला कृपाभिलाषी लिखकर एक लाइन छोड़कर हमें अपना नाम लिखना नहीं है. अगर पत्र में नाम दिया है तो वही नाम लिखे, अगर नहीं दिया है तो अ ब क लिखना है. उसके बाद हम किस नाते से ये पत्र लिख रहे हैं उस नाते को हमें वहाँ पे मेंशन करना चाहिए. यहाँ पे हमने विद्यार्थी प्रतिनिधि या फिर विद्यार्थी प्रमुख बोला था, इसीलिए उसी नाम से हम क्या करेंगे, पत्र लिखेंगे. हमारा पता, स्कूल का पता हमने लिख दिया और ईमेल ID लिखकर हमने हमारा लेटर कंप्लीट कर लिया. तर अशा प्रकारे आपण हे पत्र, औपचारिक पत्राचा हा पहिला भाग इथे संपूया. धन्यवाद. नमस्कार.